नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज NMP मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी. आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर नगर परिषदेचा कारभार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची नागरिकांच्या समस्येकडे असलेली अनास्था आता चव्हाट्यावर आली आहे. शहरात एका बाजूला किरकोळ कारणावरून वेदांत वाईन सारख्या व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जातात, जबर दंड ठोकला जातो. मग दुसरीकडे मोमीनपुरा भागातील नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना पाठीशी का घातले जात आहे, असा संतप्त सवाल आता मोमीनपुरा भागातील त्रस्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. या स्थानिक नागरिकांच्या पत्रातील माहितीनुसार प्रभाग क्रमांक 7 मधील लोकमान्य टिळक रोड मोमीनपुरा पोलीस स्टेशन समोर चालणाऱ्या काही व्यावसायिक दुकानदारामुळे परिसरात वाहतुकीचा आणि पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये अर्णवी झेरॉक्स कम्प्युटर सेंटर मालक किरण सुभाष मुर्तडक, द्वारकामाई डिजिटल सेवा कॉमन सर्व्हिस सेंटर मालक मेजर एन कडलक, तर साईनाथ पाणीपुरी सेंटर मालक कैलास अस्मार, हॉटेल लक्ष्मी मालक आदेश ज्ञानेश्वर पर्वत, संगीता ज्ञानेश्वर पर्वत या दुकानदारांकडे स्वतःची कोणतीही अधिकृत पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे येथे येणारे ग्राहक रस्त्यावरच अस्तव्यस्तपणे मोटरसायकली पार्क करतात. त्यामुळे स्थानिक रहिवासी महिला आणि पदचाऱ्यांना रोज प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. मोमीनपुरा विभागातील रहिवासी व बंधू भगिनींनी या विरोधात थेट मुख्याधिकारी संगमनेर नगर परिषद यांच्याकडे दिनांक 4/6/2026 रोजी लेखी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे वार्डाचे स्थानिक नगरसेवक नितीन अभंग आणि मालती डाके यांचे नॉट रिचेबल राजकारण या प्रकरणात बघायला मिळाले आहे. या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिक जेव्हा हक्काचे लोकप्रतिनिधी म्हणून सेवा समितीचे नगरसेवक नितीन अभंग आणि नगरसेविका सौ मालती डाके यांच्याकडे दाद मागण्यासाठी जातात, तेव्हा त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडते. नागरिकांची अनेकदा फोन करूनही हे लोकप्रतिनिधी फोन उचलण्याचे साधे सौजन्यही दाखवत नसल्याचा आरोप केलेला आहे. निवडणुकीच्या काळात मतदानासाठी हात जोडणारे हे नगरसेवक आता नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवताना नेमके कुठे गायब झाले आहेत का? जनतेच्या पैशावर आणि मतावर मोठे झालेले हे लोकप्रतिनिधी जनतेलाच एवढी मिजास का दाखवत आहेत, असा संतप्त सवाल प्रभागातील नागरिक करत आहेत. लोकांच्या समस्या ऐकायच्या नसतील तर या लोकप्रतिनिधींना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार तरी काय? या समस्याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात देखील लेखी पत्रव्यवहार करून कळवण्यात आले आहे. तसेच पालिकेकडे अधिकृत तक्रार नोंदवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. जर वेदांत वाईनवर तातडीने कारवाई होऊ शकते तर या दुकानदारावर पालिका आणि पोलीस प्रशासन मेहरबान का? यांना कोणाचा राजकीय वरदहस्त लाभला आहे? प्रशासनाने आणि संबंधित नगरसेवकांनी तात्काळ यावर तोडगा न काढल्यास मोमीनपुरा भागातील संतप्त नागरिक आता पालिका प्रशासनाविरोधात आणि या सुस्त लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे. न्यूज NMP करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर.